Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. आता जो समय आहे तो आहे वचन ऐकण्याचा. साक्ष झालेले आहेत. जर साक्ष असतील तर येत्या शुक्रवारी आणि येत्या रविवारी आपण साक्ष घेणार आहोत. तर आपण पवित्र आत्म्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू आणि यापुढचा समय आपल्यामध्ये राजू आहेत आणि आजचा संदेश ते घेऊन येत आहेत. स्पेशल मायवार मदर्स डे निमित्त जो संदेश आहे आज ते देणार आहे. तर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू आणि आपण देवाचा गौरव करणार. पुढचा समय आपण त्यांच्या हातामध्ये देऊया. सर्वांना हालेलुया. सर्वप्रथम परमेश्वराचे मी धन्यवाद देतो की देवाने या ठिकाणी आणले. पालकसाहेबांचे मी आभार उपकार मानतो की त्यांनी ही संधी दिली आणि देवाची कृपेमध्ये पुन्हा एकदा देवाने आम्हाला ठेवलेला आहे. हालेलुया. आणि आजचा जो दिवस आहे आम्हा सर्वांना माहीत आहे, तिथे लिहिलेलं पण आहे हॅपी मदर्स डे. आजचा जो दिवस आहे तो मायवार आहे. हालेलुया. आणि विशेष करून मातांचा हा दिवस आहे आणि देवाने मातेला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि मातेशिवाय या जगामध्ये कोणीच आलेलं नाही. कोणा आहे का असं की जो माते विरहित जन्माला आला? एवढंच नाही तर तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त हा देखील जगात येण्यासाठी एका मातेच्या उदरातून गर्भामधून आलेला आहे. का? कारण की देवाने मातेला खूप महत्त्व दिलेलं आहे. माता ही परमेश्वरापासून दिलेली एक भेट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही नेहमी आजचा दिवस हा मातेचा आहे, मदर्स डे आहे. म्हणून आम्हाला जी देवाने आम्हाला माता दिलेली आहे, आई दिलेली आहे, त्याच्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे, देवाचे आभार मानले पाहिजे. कारण की माता ही देवाने दिलेलं एक गॉड गिफ्ट आहे, भेट आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आमची एक माता आहे. हालेलुया. म्हणून आपण आमची परिस्थिती कशी पण असेल, काही लोकांच्या जीवनामध्ये कदाचित त्यांचं ब्रोकन हार्ट असेल, तुटलेलं हृदय असेल, कदाचित त्यांची माता त्यांची आई या जगामध्ये नसेल, परंतु जरी तुमची आई जगामध्ये होती त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासाठी हॅपी मदर्स डे म्हणून त्यांना शुभेच्छा देता. आज जरी ती जगामध्ये नाही आहे, तुमची माता असतील, तुमचे पिता असतील, तुमचे प्रिय व्यक्ती असतील, तरी देखील आज तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या. आणि आज भरपूर लोकांनी पाहिलेलं आहे की लोकांनी भरपूर त्यांच्या मातेचे फोटो स्टेटसला ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देत आहे, फोन करत आहे. पण खरा मदर्स डे काय आहे? मदर डे मायवाराचे काही गुणधर्म ख्रिस्तामधले देवामधून आपण पाहूया. कारण की आजचा दिवस संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. संपूर्ण जगभरामध्ये आजच्या दिवसाची त्या ठिकाणी साजरा केला जातो, आनंद केला जातो. प्रत्येक मातेला आज शुभेच्छा दिली जाते, सन्मान केला जातो. जे कधी त्याच्या जे कोणी आपल्या आईकडे कधी पाहत नाही, कधी बोलत नाही ना, आजच्या दिवशी ते पण फोन करतात हॅपी मदर्स डे. आणि आज फोन केल्याने, फोटो स्टेटसला ठेवल्याने, शुभेच्छा दिल्याने आजचा खरा मदर्स डे आमचा होतो का? आमच्या समोर एक प्रश्नचिन्ह आहे. खरा मदर्स डे कसा आहे, का आहे? देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी आपल्या आईच्या वडिलांच्या आज्ञेचं पालन करतो तोच खरा मदर्स डे आहे. नाही तर आईला फक्त मदर्स डेच्या दिवशी शुभेच्छा. 365 दिवस आहे, एक दिवस मदर्स डे येतो त्याच्यामधला, त्या दिवशीच आम्ही शुभेच्छा देतो, स्टेटसवर फोटो ठेवतो. बाकीचे 364 दिवस कुठे गेले? नाही प्रियांनो. आम्ही प्रत्येक समयाला आईवर प्रेम केलं पाहिजे. आणि आई जीवनामध्ये एकदाच येते, पुन्हा आमच्या जीवनामध्ये आई नाही आहे. जरी आम्हाला आमच्या आईने कधी समजून घेतलं नाही, जरी कधी आम्ही मनुष्य आहोत, आमच्या मनात दुःख आहे, त्रास आहे, निराशा आहे, वेदना आहे, परंतु नाही प्रियांनो, आम्हाला नेहमी आमच्या आई वडिलांचा आदर करायचा आहे, आईच्या वडिलांच्या आज्ञेमध्ये राहायचं आहे. आणि तोच खरा मदर्स डे आहे. फोटो ठेवून शुभेच्छा देऊन आम्ही मदर्स डे कधीच साजरा करू शकत नाही. एक सत्य आहे, तुम्ही विश्वास ठेवा. देवाचं वचन मदर्स डे बद्दल काय सांगत आहे?
आणि ज्या माता जे लेकरं आईच्या वडिलांच्या आज्ञाचं पालन करतात त्यांच्या जीवनामध्ये काय आशीर्वाद येतात, तशाच प्रकारे आणि जे कोणी माता आहेत तुम्ही पण तुमच्या लेकरांना कसे संस्कार देता, कशी शिकवण देता, देवामध्ये कसं शिकवता, कसं घडविता, कसं सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना शिकविता, हे खूप महत्त्वाचं आहे. आता मी पण घडलो, मला पण माझ्या आत्मिक माता आणि पिता इथं आहेत बसलेल्या, त्यांच्यामुळे मी घडलो गेलो. सगळ्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या, कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं संदेश द्यायचा. आणि आज जे काय आहे मी देवानंतर मी माझ्या मातेमुळं आणि पित्यामुळं आहे. आणि खरोखर त्यांचं खूप ऋणी आहे की प्रत्येक समयाला त्यांनी समजून घेतलं. आणि आई वडील असल्याच्या नात्याने मातेने पण आपल्या लेकरांना कधीतरी समजून घ्या, कधीतरी त्यांचं हृदय एकदा पहा. एक तुमचा मुलगा कुठल्या तरुणपणामध्ये कुठल्या गोष्टींमधून जातो, कसा जातो, त्याला कधी समजून घ्या. आणि मुलांना तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना समजून घ्या. वचन वाचूया आपण या सणाला. इफिस्यास पत्र 6 अध्याय 1 ते 4 वचन. आणि जे कोणी आपल्या परमेश्वर पित्याच्या मातेच्या आणि आपल्या पित्याच्या आज्ञा पालन करतात त्यांच्या जीवनामध्ये कुठले आशीर्वाद येतात आपण ते पाहूया. इफिस्यास पत्र 6 अध्याय 1 आणि 1 ते 4 वचन वाचूया. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बाबांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तो पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. आमेन. आता ह्या ठिकाणी पूर्ण पवित्र शास्त्र हे माताने भरलेलं आहे. आम्ही पाहतो प्रत्येकाच्या मागे आम्ही पाहतो की पवित्र शास्त्र हे पुरुष प्राधान्य आहे. परंतु त्या ठिकाणी दाविदाची पण एक आई होती, शल्मोनाची पण एक आई होती. त्यांनी त्याला घडवलं, सगळ्या गोष्टी केल्या. आम्ही पाहतो हनोकाचा मुलगा मथुशेलह, त्याची पण आई होती. आम्ही फक्त पाहतो की हनोकाचा मुलगा होता मथुशेलह. आम्ही पाहतो दाविदाचा मुलगा शल्मोन होता, पण त्याच्या मागे पण एक माता होती, चांगली माता होती, एक धन्य माता होती, जी आपल्या लेकराला शिकविणारी होती, घडविणारी होती. उगाच त्यांचं नाव पवित्र शास्त्रामध्ये आलेलं जरी नाहीये, परंतु त्यांच्या मागे त्यांचं मोठं काम, मोठं कार्य आणि मोठं कष्ट आहे. आणि ह्या ठिकाणी इफिस 6 अध्यायामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे की खरोखर मुलांनो, तुम्ही आपल्या आई व बापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. का योग्य म्हटलेलं आहे? त्या ठिकाणी दुसरा पण शब्द वापरला असता परमेश्वराने. तुम्ही प्रत्येकाच्या आज्ञा, ह्याच्या आज्ञेत राहा, त्याच्या आज्ञेत राहा, योग्य म्हटलेलं आहे. योग्य परमेश्वराने त्या ठिकाणी बरं नाही म्हटलेलं, त्या ठिकाणी चांगलं नाही म्हटलेलं, योग्य एकदम उत्कृष्ट आणि एकदम उत्तम आहे की तुम्ही तुमच्या आईच्या आणि वडिलांच्या आज्ञेमध्ये राहायचं आहे. आणि हाच खरा मदर डे आहे. आजच फक्त शुभेच्छा द्यायची आणि वर्षातून एकदाच आईला फोन करायचा आणि म्हणायचं हॅपी मदर डे मम्मी, हॅपी मदर डे आई, आणि आज गुलाबाचं फूल द्यायचं, त्यांच्यावर प्रेम प्रकट करायचं. हा खरा मदर डे आहे का? नाही प्रियांनो. परमेश्वराचं वचन काय सांगतं की प्रभूमध्ये मुलांनो, तुम्ही तुमच्या आईच्या आणि वडिलांच्या आज्ञेमध्ये राहा, कारण हे योग्य आहे. आणि जे प्रभूमध्ये आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहतात ना, त्यांचं काय होतं त्या ठिकाणी पुढे लिहिलेलं आहे. आपण वाचूया 2-3 वचन, इफिस 6:2-3 वचन. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तो पृथ्वीवर दीर्घायू असावे. ते सर्व जे देवाच्या आज्ञेमध्ये, आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहतात ना, सगळ्यात पहिली गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये काय येतं? कल्याण येतं. तुम्ही किती हुशार असाल, किती बुद्धिमान असाल, तुमचं शिक्षण किती पण झालेलं असेल ना, तुमच्यात किती टॅलेंट असो ना, देवाला काही घेणं देणं नाही. तुमचं कल्याण आहे ना, तुमच्या टॅलेंटने, तुमच्या शिक्षणाने तुमच्या जीवनात कधीच येणार नाही. परमेश्वराचं वचन सांगतो, जर तू तुझ्या आईच्या आणि बापाच्या आज्ञेमध्ये राहतो ना, तर तुझं कल्याण होईल. आणि जो कोणी देवाच्या
आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहतो तोच देवाच्या त्याच्या जीवनात कल्याण होतं. आणि परमेश्वर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मी प्रश्न विचारतो, किती लोक देवावर प्रेम करतात आणि किती लोक आपल्या आई वडिलांवर प्रेम करतात? हालेलुया. परमेश्वराने का ही आज्ञा दिली माहितीये का? परमेश्वराला किती लोकांनी पाहिलं? हात वर करा बरं, किती लोकांनी पाहिलं? कोणीच पाहिलं नाही, परंतु आम्ही विश्वास ठेवतो परमेश्वर या जगामध्ये आहे का? 100% तो या जगामध्ये आहे. तो इथं आला जगात नसताना तर तुम्ही आणि मी इथं नसतो. आणि भरपूर लोक मी असे लोक पाहिलेले आहेत, असे देवाचे सेवक पाहिलेले आहेत, रडून प्रार्थना करणारे लोक पाहिलेले आहेत ना, इतकी प्रार्थना रडून करतात, उपासना करतात, इतकं अश्रू वाहतात, काय सांगावं मला तुम्हाला. त्यांचे आई वडील पाहिले ना, कधी आई वडिलांना लक्ष देत नाही, कधीच नाही. न कळत कुठला तरी शाप त्यांच्या जीवनामध्ये आलेला असतो. एक फेलियर, यशस्वी ते अपयशी ते राहतात का? आणि ते त्यांच्या आईकडे. परमेश्वर म्हणतो, जर तू तुझ्या दिसणाऱ्या आईसोबत विश्वासयोग्य राहू शकत नाही, मी तर न दिसणार देव आहे, तू माझ्यासोबत काय विश्वासयोग्य राहणार आहे? तू दिसणाऱ्या आईची काळजी घेऊ शकत नाही, दिसणाऱ्या पित्याची काळजी घेऊ शकत नाही, तू माझी काळजी काय घेणार आहे? माझ्याकडे काय प्रार्थना करणार आहे? व्यर्थ आहे प्रियांनो. तुम्ही किती प्रार्थना करा आणि किती आराधना करा आणि किती वचन वाचा, तो उपवास करा, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर तुमच्या आई वडिलांना तुच्छ मानत असाल, त्यांचा आदर सन्मान करत नसताना, तर सर्व व्यर्थ आहे. कारण तुमचं कधीच कल्याण होणार नाही. तुम्ही तुमच्या शिक्षणाद्वारे, तुमच्या बुद्धीद्वारे, तुमच्या ज्ञानाद्वारे तुमचं कल्याण तुम्ही कधीच करू शकत नाही. वचन सांगतं, जो कोणी आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहील त्याच्या आयुष्यात त्याचं कल्याण होईल. हालेलुया, हालेलुया. आणि खरोखर आम्ही पाहतो दाविदाचा मुलगा शल्मोन, आणि त्याने शल्मोनाच्या त्या ठिकाणी त्याने उपदेश, नीतिसूत्र, गीतरत्न हे जी पुस्तक आहे, दाविदाचा मुलगा जो शल्मोन आहे ना, त्याने लिहिलेला आहे आणि त्याचं खूप कल्याण झालेलं आहे. फक्त दाविदाच्या प्रार्थनेमुळं, दाविदाच्या धार्मिकतेमुळे तो राजा झाला का, बुद्धिमान झाला का? दावीद त्याच्या एकट्याच्या नाही, त्याच्या मागे त्याची जी पत्नी आई होती बतशेबा, तिचा पण त्याच्या मागे हात होता. आणि तो त्याच्या नीतिसूत्रात म्हणतो की मी माझ्या आईचा बोध, माझ्या आईचा उपदेश, माझ्या आईचं शिक्षण अजून विसरलेलो नाहीये. म्हणजे याचा अर्थ त्याच्या आईबद्दल त्याला जे जे शिकवत होती, जे जे सांगत होती, जे जे त्याला बोलत होती, सगळ्या गोष्टींची आठवण तो करून त्याच्या आईचा बोध उचलला नाही. आणि आम्ही पाहतो की दाविदाचा मुलगा शल्मोन आहे, त्याचं काय झालेलं आहे? कल्याण झालेला आहे. एक राजा, एक शांतीप्रिय राजा तो झालेला आहे, एक बुद्धिमान राजा तो झालेला आहे. त्याच्यासारखा कोणी झाला नाही, कोणी पण नाहीये. आई वडिलांच्या आज्ञेमध्ये खूप मोठं कल्याण आहे. मी असे लोक पाहिलेले आहेत, असे मुलं पाहिलेले आहेत ना, त्यांच्या लाईफमध्ये काही आई वडील असे आहेत ना, त्यांच्या मुलांना त्यांनी इतकं शिक्षण दिलं, सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, उत्तमातील उत्तम शिक्षण दिलं, इंग्लिश मीडियम मधून ते शिकलेले आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या आई वडिलांचं पालन केलं नाही ना आज्ञेचं, त्यांच्या जीवनात फेलियर आहे. चांगलं शिक्षण घेऊन पण ते अपयशाचं जीवन जगत आहे. आणि असे पण लेकरं, असे पण मुलं पाहिलेले आहेत, त्यांच्याकडे कुठली डिग्री नाहीये, त्यांचं शिक्षण नाहीये, पण ख्रिस्तामध्ये, प्रभूमध्ये त्यांच्या आई वडिलांची सेवा, आज्ञा पालन करून पण ते यशस्वी आणि विजयी जीवन जगत आहे. काय झालं आहे आम्हाला? आज खरंच आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो का? आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करतो का? आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या आई आणि वडिलांचं खऱ्या रीतीने पालन करता, तोच आहे खरा मदर्स डे. त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईला बोला की आई, तुला मायबाराच्या शुभेच्छा. फोटोवर ठेवून कोणी प्रेम प्रकट होत नाही. एखाद्या जगातून पण गेला ना, त्याचं पण स्टेटस ठेवतात आणि खाली तर RIP. प्रेम आहे का म्हणून ठेवतात का? ते नाही प्रियांनो. प्रेम हृदयाने कृतीमध्ये प्रकट केलं जातं. असंच एक उदाहरण सांगतो. एक व्यावसायिक, एक उद्योगपती, एक मनुष्य होता. तो एक यशस्वी उद्योगपती होता. त्याच्या जीवनामध्ये यशस्वी तो होता आणि खूप कष्टामधून त्याने त्याच्या व्यवसायाची, त्याच्या बिझनेसची सुरुवात त्याने केली. आणि खूप कष्टी, दुःखी असताना त्याच्या व्यवसायामध्ये त्याला ज्या वेळेस निराश यायची, अपयश यायची, त्याच्या आई त्याला एकच म्हणायची, भिवू नको, आणखी प्रयत्न कर, आणखी प्रयत्न कर.
तुला परमेश्वर एक दिवस विजय नक्की देईल. आणि पाहता पाहता काही वर्ष गेले निघून तो त्या शहरामधला सगळ्यात प्रसिद्ध बिझनेसमॅन, उद्योगपती, एक व्यावसायिक तो झाला. आणि इतका व्यावसायिक तो झाला की त्याने एक दिवस कॉन्फरन्स सभा भरवली. आणि कॉन्फरन्स सभा भरवल्यानंतर त्याने ज्या शहरामधले सगळे जे मोठमोठे उद्योगपती होते, जेवढे मोठे पुढारी होते, सर्वांना त्या ठिकाणी एका सभागृहामध्ये सगळ्यांना बोलवलं त्या कॉन्फरन्स मीटिंगसाठी. आणि तो वार होता, तो दिवस होता मदर्स डे. आणि त्या दिवशी ते सगळेजण त्या ठिकाणी कॉन्फरन्स हॉलमध्ये आले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या ड्रायव्हरला अगोदरच फोन करून सांगितलं होतं की ह्या वेळेला ह्या समयाला मी तुला फोन करून त्यावेळेस माझ्या आईला घेऊन ह्या कॉन्फरन्स सभेला तू घेऊन ये. आणि तिला आणल्यानंतर जी प्रमुख सगळ्यात पुढची जी खुर्ची आहे जिथं VIP लोक बसवतात त्या ठिकाणी तिला बसव. आणि त्या ठिकाणी तिथं भरपूर टाळ्या वाजवल्या गेल्या. आणि ड्रायव्हरने त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तो ड्रायव्हर त्याच्या आईला तिथे घेऊन आला. आणि मग त्याच्यानंतर कॉन्फरन्स सभेमध्ये त्या उद्योगपतीने, त्या बिझनेसमॅनने काय केलं की त्याच्या आईचा त्या ठिकाणी आदर केला, सत्कार केला, तिला बुके घातला आणि तिला हार घातला. आणि सगळ्या जगाला आणि लोकांना सांगितलं की ही माझी आई आहे आणि हा मदर डे निमित्त मी तिचा सत्कार करत आहे, तिला सन्मानित करत आहे. आणि तिला बुके देऊन तिचं सर्वांसमोर त्याने आभार प्रदर्शन केलं. आणि पाय केल्यानंतर सर्व लोक पाहत राहिले, वा काय मनुष्य आहे, इतका धनवान आहे, इतका बिझनेसमॅन आहे, इतका मोठा आहे, तरी देखील तो त्याच्या आईला अजून पण कधी विसरलेला नाही. सर्व लोक पाहत होते आणि त्याचा धन्यवाद करत होते की खरोखर हा त्याच्या आईला अजून पण कधी विसरलेला नाही. मग असं झालं. मग त्याच्या आई फक्त त्याच्याकडे पाहत राहिली, त्याच्याकडे पाहत राहिली. सर्व लोक तिच्या मुलासाठी टाळ्या वाजवत होते, तिच्या मुलासाठी सगळे धन्यवाद देत होते. शहरामधले सगळे श्रीमंत आणि धनवान लोक, मोठे मोठे पुढारी लोक तिथं आले आणि ते पाहत राहिले. त्याची आई फक्त पाहत राहिली. मीटिंग संपली, त्याची आई पुन्हा घरी गेली. आणि त्याच्यानंतर काही दिवस गेले. आणि मग त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्याच्या आई या जगामधून मरण पावली. आणि मरण पावल्यानंतर मग त्याच्यानंतर त्याला त्याच्या आईची खूप आठवण यायला लागली. मग त्याच्या जीवनामधून त्याची आई गेली. आणि मग त्याच्यानंतर तो एकटा अनुभव लागला. आणि त्याच्या आई ज्या घरामध्ये, ज्या ठिकाणामध्ये राहत होती त्या ठिकाणी तो गेला. आणि तिच्या सगळ्या वस्तू तो पाहत होत्या, तिच्या आवडीच्या वस्तू पाहत होता. ती कुठं बसत होती, ती काय लिहित होती. परंतु त्याच्या आईची एक सवय होती, दैनंदिन सवय होती की दिवसभरामध्ये ज्या घडामोडी झालेल्या आहेत, ज्या गोष्टी तिच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये होत आहेत, झाल्या आहेत ना, ती सर्व त्या एका वहीवर दिवसभरातल्या लिहून ठेवत होती. आणि पाहता पाहता तो त्याच्या आईची कमतरता अनुभवू लागला. आणि पाहता पाहता ती वही, ती बुक त्याच्या हातामध्ये पडली. आणि ती वही उघडली आणि त्याने वाचलं. त्या ठिकाणी पाहिलं की ह्या दिवशी माझ्या मुलाने मला या ठिकाणामध्ये सन्मानित केलं, मला बुके दिला, मला हार घातला आणि माझं त्या ठिकाणी मला प्रतिष्ठित करून त्यांनी मला सन्मानित केलं. आणि मला खूप आनंद झाला की माझ्या मुलासाठी सर्व जग टाळ्या वाजवत होते. सर्व व्यावसायिक लोक, शहरामधले सर्व श्रीमंत लोक त्या ठिकाणी येऊन त्यांनी माझ्या मुलासाठी टाळ्या वाजवल्या. परंतु तिथे खाली लिहिलेलं होतं की तो जरी माझा मुलगा होता, परंतु त्याच्या आणि माझ्या प्रेमामध्ये हजारो किलोमीटरचा अंतर होतं. तो त्याच्या व्यवसायामध्ये, त्याच्या बिझनेसमध्ये तो इतका गोडभट होता. मला त्याची गरज होती या वयामध्ये, परंतु तो कधी माझ्या जवळ राहिला नाही, कधी माझ्या जवळ आला नाही. तो त्या ठिकाणी जरी होता, परंतु तो माझ्यापासून खूप लांब होता. वर्षातले 365 दिवस तो माझ्यापासून दूर होता. आणि फक्त एकच दिवस त्याने मला त्या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला, माझा सगळ्या गोष्टी त्याने केल्या. परंतु माझा मुलगा माझ्या जवळ नव्हता. हे सगळ्यात मोठं दुःख माझ्यावर. मी एक मजबूर, एक लाचार, एक दुःखी आणि सगळ्यात तुटलेली मी एक अशी बाई आहे, एक अशी आई आहे की तिच्यावर सगळं धन, सगळी संपत्ती, सर्व वैभव असताना पण मी गरीब आणि दारिद्र्य आहे. कारण माझा मुलगा माझ्याजवळ कधीच राहिला नाही. आणि
आणि हे वाचता वाचता त्याने सगळ्या गोष्टी वाचल्या आणि मग तो रडू लागला. मग त्याला कळलं त्याच्या आईची उणीवता काय होती. त्याने वर्षभर त्याच्या आईकडे कधी गेला नाही, कधी पाहिलं नाही. त्याच्या आईला वाटायचं की कदाचित माझा मुलगा माझ्या जवळ येईल, जसा लहान होता तसं तो माझ्या जवळ येईल, माझ्या जवळ बसत, माझ्याशी बोलत. परंतु त्याने त्याच्या आईला कधी वेळ दिला नाही. पण त्याची आई या जगातून गेली. मग त्याला कळलं, मग तो रडू लागला आणि तो म्हटलं माझ्याकडून हे काय झालं. माझ्या जीवनामधला मी सगळ्यात मौल्यवान आणि अनमोल गोष्ट मी गमावलेली आहे. ती संधी पुन्हा त्याच्या आली परत नाही आली. जीवनामध्ये आमची आई एकदाच येते, एकदा गेली ना कधीच आम्हाला भेटत नाही. एकदा आमची आई, आमचे पिता, आमचे बंधू हे जगामध्ये एकदाच येतात. जगातून एकदा गेले ना तुम्हाला कधीच तुमचा बाप पुन्हा दिसणार नाही, तुमची आई कधी दिसणार नाही. स्टेटसला ठेवलेले तुमचं प्रेम प्रकट होत नाही. स्टेटसला तर सगळ्या जगाने आज स्टेटसला फोटो ठेवलाय, शुभेच्छा दिलेल्या आहे. खरं प्रेम आहे का? खरं प्रेम आहे की खरोखर आम्ही आमच्या आईच्या आणि वडिलांच्या आज्ञेमध्ये त्याच्या जवळ आम्ही राहावं, हेच खरं प्रेम आहे. ज्यांना कोणाला आई नाहीये, ज्यांना पिता नाहीये ना, त्यांना कधी विचारा. लेकर कधी पण कशा पण परिस्थितीमध्ये असो, कशा पण जीवनामधून ते जाऊ, आई बाप कधी त्यांना तुच्छ मानत नाही, कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. सगळ्यात जास्त त्यांना आनंद होतो. मी कधी कधी पास्टरांबद्दल एक विचार करतो. त्यांची आई पण प्रभूमध्ये झोपलेली आहे. पण मी त्यांना जसं जसं पाहतो ना, मी मुलांना पण म्हटलं होतं जर आज पालक साहेबांची आई असते ना तर तिला सगळ्यात जास्त आनंद झाला असता. काय झाला असता माहिती आहे का? कारण की तिला तिच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त आनंद असता की तिचे मुलगा एक सेवक झालेला आहे, एक पास्टर झालेला आहे, देवाची सेवक करत आहे आणि ती कदाचित इथं त्या मंदिरामध्ये येऊन देवाचं धन्यवाद दिले असतात. कारण एक आईचं हृदय ज्यांना नाही आहे त्यांना विचारा. आणि खरोखर आईला सगळ्यात जास्त आनंद होतो. आणि जो कोणी आईच्या आणि वडिलांच्या आज्ञेचं पालन करतो ना तिचं कल्याण होतं. आणि हाच खरा मदत आहे. नाही तर तुम्ही तुमची बुद्धी, मी सांगितलं ना, तुमची बुद्धी, तुमचं ज्ञान, तुमचं टॅलेंट काही कामाचं नाहीये, काही कामाचं नाहीये. तुमचं कल्याण, तुमची बुद्धी, तुमचं शिक्षण तुमचं कधीच कल्याण करणार नाहीये, कधीच होणार नाहीये. आम्ही सगळ्या जगाला टाईम देतो, मित्रांना टाईम देतो, ज्याचे त्याचे स्टेटसला फोटो ठेवतो. कधी आई वडिलांचा विचार केला का? कधी त्यांना टाईम दिला का? कधी त्यांच्या हृदयाचा विचार करा. कशा परिस्थितीमधून त्याने आम्हाला सांभाळलं, लहान असताना पासून सगळ्या गोष्टींमधून त्याने आम्हाला सांगितलं आणि वचनात केलं. जो आपल्या आईचा आणि बापाच्या आज्ञेमध्ये राहतो त्याला उत्कृष्ट, उत्तम, योग्य म्हटलेलं आहे. आणि त्याचं काय होतं? कल्याण होतं. आणि दुसरी गोष्ट आपण पाहूया त्या ठिकाणी, तो तिसरं वचनाचा 6. आपला बाप व आपली आई याचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट आई वडिलांची आज्ञा पाळल्याने आमचं कल्याण होतं. आणि दुसरी गोष्ट, आई वडिलांच्या ज्या वेळेस आम्ही आज्ञेचं पालन करतो त्यावेळेस दीर्घ आयुष्य आम्हाला भेटतं. दीर्घ आयुष्य तुम्हाला काय भेटणार नाहीये गोळ्या खाऊन, डायटिंग करून, हे करून, ते करून, व्यायाम करून, चांगलं फ्रूट खाऊन, स्वतःला सुरक्षित ठेवून. ह्याने दीर्घ आयुष्य कधी भेटत नाहीये. दीर्घ आयुष्याची खरी किल्ली मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला दीर्घ आयुष्य पाहिजे ना, भरपूर जगामध्ये आले आणि स्वतःला दीर्घ आयुष्य जगण्यासाठी काय काय नाही केलं. प्लॅस्टिक सर्जरी केली, सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांचं काय दीर्घ आयुष्य आलं का? वयाच्या अगोदर मरण पावलेले आहेत ते. परंतु दीर्घ आयुष्य आई वडिलांच्या आज्ञा पालण्यामध्ये आहे. हालेलुया. आज तुम्हाला दीर्घ आयुष्य पाहिजे ना, आईची आणि वडिलांची तुम्ही आज्ञेचं पालन करा. आपोआप तुमच्या आयुष्यात दीर्घ तुमचं आयुष्य आपोआप दीर्घ होईल. पवित्र शास्त्रामध्ये हनोक नावाचा एक मनुष्य आहे आणि वचनात दिलेला आहे की तो देवाबरोबर चालत होता. तो देवाबरोबर चालत होता. एक यशस्वी मनुष्य, धार्मिक मनुष्य.
कधीच देवाबरोबर सहजरित्या चालू शकत नाही. त्याच्या मागे त्याच्या पत्नीचं नाव, त्याची पत्नी असेल, कदाचित त्याला सहारा देत असेल, आधार देत असेल, कदाचित त्याला उठवत असेल, प्रार्थनेला जा आणि उठा, प्रार्थना करा, देवाच्या सानिध्यात बसा. आज देव तुमच्याशी बोलत आहे. हनोकाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे आणि उत्कृष्ट आहे. हनोकाचा मुलगा मथुशेला आहे. अख्ख्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आदामापासून आतापर्यंत 2024 पर्यंत सगळ्यात जास्त आयुष्य कोण जगलेलं आहे तर हनोकाचा मुलगा मथुशेला आहे. का? कारण की तो त्याच्या आईचं आणि पित्याच्या आज्ञेचं पालन करत होता. 969 वर्ष त्याच्या वयाचं आयुष्य आहे. दीर्घ आयुष्य तो जीवन जगलेलं आहे. दीर्घ आयुष्य त्याचं होतं. का होतं? सहज होतं का? जुन्या समयामध्ये असंच नव्हतं. आणि आज पण पाहतो आम्ही, आज कितीतरी लोक त्यांना दीर्घ आयुष्यच नाही, आईच्या अगोदर लेकरू जातात. म्हणजे दुःखाची गोष्ट आहे भरपूर ठिकाणी. का? आज 2024 मध्ये तुम्ही आणि मी अशा जगात जगत आहोत ना, जगात कोणीच सुरक्षित नाहीये, कोणीच कोणाचं नाहीये. सगळ्या जगामध्ये स्वार्थ आणि स्वार्थ. प्रत्येक देशावर उठलेला आहे. या देशात प्रत्येक देशाने स्वतःसाठी मिसाईल, सामग्री, शस्त्र, हत्यार बनवून ठेवलेलं आहे. प्रेम राहिलेलंच नाही. जे लिहिलेलं आहे ना तेच होत आहे, जे आपले आहेत तेच आहे. मित्र फक्त कामापुरते. सगळे तुमच्याकडून काय फायदा होतो ना तरच तुम्ही त्यांचे, तुमच्याकडून काय फायदा नाही ना. परंतु आई वडील एक अशी आमच्या जीवनातलं एक साधन आहे ना, तुमच्याकडून फायदा असो नाही तर नुकसान असो, कायमस्वरूपी त्यांना तुम्ही पाहिजे आहे. हालेलुया. आणि म्हणून नेहमी आम्ही आमच्या आई आणि वडिलांचं आज्ञेमध्ये राहायचं. मथुशेला त्याच्या आईचं जरी नाव तिथं लिहिलेलं नाहीये, परंतु खरं निश्चित तो त्याच्या आईच्या आणि वडिलांच्या आज्ञेमध्ये होतं. त्याच्या आईने वडिलांनी जे शिक्षण घेतलं, जे शिकवलं, त्याने ते पालन करून त्याचं आयुष्य दीर्घ झालेलं आहे. एक दीर्घ आयुष्य त्याच्या लाईफमध्ये जगलेलं आहे तो. आणि भरपूर लोकांना आपल्या आई वडिलांची लाज वाटते. का लाज वाटते? काय भाऊ मुलं फोटो ठेवत नाही का? आई दिसायला चांगली नाही, वडील दिसायला हँडसम नाही. कडू सत्य, कडू. आज तरी आम्ही स्वार्थ सोडला पाहिजे. कसे पण असो, कधी आई म्हटली का माझा लेकरू असं आहे तसं आहे, मी त्याचा मला लाज वाटते त्याची? कधी म्हणते का? लेकरू कसं पण असो त्याच्यासाठी लेकरू आहे. मग आम्ही पण मुलं असल्याच्या नात्याने आमचे आई वडील कसे पण असो आम्ही का लाजतो, का भेटतो, का नाही प्रियांका? जर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आज्ञा पालन करत नाही, त्यांच्या आज्ञेमध्ये राहत नाही, जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुच्छ समजता, त्यांची तुम्हाला लाज वाटते, तर तुमच्या जीवनात मदत ते कधीच येऊ शकत नाही. तुम्ही मायवार कधीच साजरा करू शकत नाही. वर्षातून एक दिवस फक्त आईवर प्रेम करायचं, आईला शुभेच्छा द्यायचं, हा मायवार आहे का? नाही. खरा मायवार हा खरा मायवार आईच्या रोज प्रेम करा, रोज सानिध्यामध्ये राहा, रोज जवळ राहा, रोज प्रेम करा, सोबत जेवण करा. तोच खरा मदर्स डे आहे, तोच खरा आहे. आणि तुम्हाला हे पण सांगतो, मनुष्य जसा पेरतो ना तसंच उगतं. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत जसं वागता ना, तुमचे पण मुलं तसेच तुमच्यासोबत वागते. तुमचे पण लेकर तुमच्या तशीच, तुम्ही जसं बोलले तसे राहिले ना, तुमचे पण लेकर आहे. करू शकते. कधी झालं नाही गहू पेरणार, ज्वारी आली, बाजरी पेरली आणि तांदूळ आला. जे पेराल तेच उगवतं. कधी पण तुम्ही चांगलं पेरा, तुम्ही प्रेम पेरा, प्रेम उगवा. तुम्ही क्षमा पेरा, क्षमा उगवा. तुम्ही चांगलं पेरा, आज्ञा पालन करा, तुमचे लेकर पण तुमच्या आज्ञा पालन करतात. हे खरं आहे. मनुष्याचे करू सत्य आहे. आज मनुष्य जगात आणि जगातल्या गोष्टीमध्ये गुरफटून गेलेला आहे. कुठल्या मनुष्याला कुठल्या गोष्टीचा गर्व झाला कळत नाही. थोडंसं टॅलेंट आलं, थोडासा जॉब करायला लागला, थोडे पैसे पाणी कमायला लागला तर मनुष्याला गर्व येतो. त्याला काय वाटतं का नाही? वचनामध्ये लिहिलं की मनुष्याचं आयुष्य 70 आणि शक्य असल्यास 80 वर्ष आहे. आणि त्याचं जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला मनुष्य कसा जगतो? रोज आनंदात जगतो का? प्रत्येक सेकंद चिंता, काळजी, निराशा, अपयश. मनुष्याला गर्व तरी काय आहे? कशाचा आहे? तुम्ही किती धनवान असा नाही तर कुणी पण असा, तुमचं आयुष्य जेवढं ठेवलं ना देवाने 70-80 तेवढं जगणार आहे. धनवानाचं पण तेवढं आहे, गरीबाचं तेवढं आहे, दारिद्र्याचं तेवढं आहे. कशातच चेंज करत नाही तो परमेश्वर. कधी पक्षपात नाही करत. तो म्हटला का अंबानी धनवान आहे, त्याचं आयुष्य 250 वर्ष ठेवत.
बरोबर त्याच वयामध्ये 30-35 ला गेला का बरोबर दाढी पिकायला लागते, 50 ला गेला का बरोबर चायला सुटकायला लागतो, 70 पर्यंत गेला का वाकून जातो, त्याच्यात आजार विकार हर एक गोष्टीमधून जातो. माणसाला गर्व आहे तरी कशाचा? अर्धा आयुष्य तर संपून गेलं, राहिला अर्ध. करू सत्य आहे, मग माणूस गर्व कशाचा करतो? थोडस आम्ही थोडं मोठे झालो, चांगले चालायला लागलो तर लेकरं मुलं आई वडिलांना शिकवायला लागतात, त्यांना सांगतात. नाही प्रियांनो, खरं सत्य आज आम्हाला पाहिलं. आम्ही अशा भयंकर जीवनामध्ये जगत आहोत ना, कोणीच सुरक्षित नाहीये, कोणीच नाही. कधी काय होईल आणि कधी जगाचा शेवट होईल. जे देवाने आई वडील आम्हाला दिलेत ना, त्यांच्या आज्ञेमध्ये आम्हाला कायम स्वरूपी राहायचं. नाही तर काय आई वडिलांची लाज वाटत नाही. काही लग्न झालेलं बायकोला घेतात पण वेगळं, आई वडील तसेच. मनुष्य जसा पेरतो तसंच उगवतो. पालक साहेबांनी उदाहरण सांगितलं होतं, हे मी पुन्हा तुम्हाला सांगतो. एक खूप आनंदी परिवार होतं, एक आनंदी कुटुंब होतं आणि 2 पती पत्नी होते. त्यांना खूप एकुलता एक मुलगा होता आणि खूप कष्ट करून त्रासामधून त्यांनी वाढवलं, त्याचं शिक्षण केलं. त्याला शिक्षण इतकं चांगलं दिलं की तो मोठा झाला, चांगल्या ठिकाणी तो जॉबला लागला आणि त्याच्या जीवनामध्ये सर्व चांगलं झालं. मग आई वडिलांना वाटलं की आता आम्ही जे कष्ट केलं, आता कदाचित आमचा मुलगा मोठा झाला, आम्हाला आता कष्ट करायची वेळ येणार नाही, आमच्या लाईफमध्ये आता चांगलं येईल. मग त्यांनी ठरवलं, तो जॉबला लागला. त्यांनी ठरवलं की खरोखर आता त्याचं लग्न आपण करून देऊ, म्हणजे आज आम्ही आनंदी होऊ आणि आमच्या आयुष्यातले आणखी चांगले दिवस आमच्या लाईफमध्ये, आमच्या जीवनामध्ये येते. आणि मग ते त्याचं विवाह करून देतात, त्याचं लग्न होतं. तशी त्यांची सूनबाई येते. सुरुवातीला सगळ्या सूनबाई सासू सासऱ्यांना आई वडीलच म्हणतात, मम्मी डॅडीच म्हणतात. नंतर काय होतं काय माहिती, माझ्यापेक्षा अनुभवी तुम्ही येतं. परंतु आता मी पाहतो सुरुवातीला काय पाहुणचार असतो, सकाळी उठल्या नाश्ता काय सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे इतकी काळजी घेतात. पण नंतर काय होतं, नंतर त्यांच्या मुलाला एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर त्या आई वडिलांना म्हातारे वयस्कर झाले ते आणि त्यांना त्या नातवंडावर खूप प्रेम असायचं, खूप जीव त्यांचा लावायचा, खूप त्यांच्याबद्दल त्यांची ओढ होती. परंतु नंतर सूनबाईला त्यांचा कंटाळा यायला लागला. म्हातारी होती ती लेकराला जाऊ देत होती. यांचं अंतःकरण तुटायचं की आमच्या नातवाशिवाय आणि इतिहास साक्षीला आहे की मुलापेक्षा पण आजी आजोबा नातवावर जास्त प्रेम करतात. खरं आहे बरं का. आणि मग ते खूप प्रेम करायचे, पण सूनबाई हे करत नव्हते. आणि मुलाला ती नेहमी भांडण करायची की नाही यांना काढून दे, तो हाकलून दे, तू आपण दुसरीकडे राहायला जाऊ नये, ह्यांना काढून दे. रोज त्यांचे भांडण चालायचे, रोज वादविवाद व्हायचे. आता हा बिचारा करणार तर काय करणार, त्याला आई वडील पण सारखे होते आणि पत्नी पण सारखी होती. सगळ्या गोष्टींमध्ये तो सहन करत होता, त्रास वेदना. आणि एक रात्री त्या पती पत्नीचे इतके भांडण चालले होते, बाईने इतकी धिंगाणा केला, भरपूर भांडण चालले होते. आणि मातेने आणि आईने बाहेरून दरवाजातून त्यांचे भांडण ऐकले आणि मग ते आतमध्ये खोलीमध्ये गेले आणि ते खूप तुटले की त्याची सुनबाई म्हणत होते म्हाताऱ्यांना बाहेर काढा, इथं ते राहतील नाही तर मी नाही, तर त्यांना काढा नाही तर आपण वेगळे करायचं. तो दुःखी कष्टी अंत्यकारणाने त्यांनी ते शब्द ऐकले, त्यांच्या हृदयाला तो स्पर्श झाला, त्यांच्या अंत्यकारणाला ते शब्द भेटले आणि ते रडू लागले. त्यांना वाटले कदाचित आमच्या आयुष्याचे चांगले दिवस हे आले असते, परंतु हृदयाने तुटले. ते दोघे एकमेकांना म्हटले शांत राहा, आमच्या जीवनात आमचं आयुष्य असं संपलेलं आहे, तसं संपलेलं आहे, परंतु तू शांत राहा, काही म्हणू नको. मग ते तसं सहन करत दोघं रडत होते आणि ते म्हटले की आता आपण स्वतः ह्यांना दोघांना सोडून जाऊ. आणि हे आहे बघा खरे आई वडील. त्यांच्या दुःखापेक्षा त्यांच्या त्रासापेक्षा त्यांनी त्या लेकराचा मुलाचाच विचार केला आणि त्यांनी बॅग भरली आणि सगळ्या गोष्टी चालू केल्या. आणि दुसऱ्या दिवशी ते जाणार होते तर मोठ्या सकाळीच त्या ठिकाणी त्यांचा मुलगा आला आणि तो मुलगा म्हटला आई बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. ते म्हटले बाळा बोल. ते म्हटले की मी तुम्हाला एक ठिकाणी घेऊन जाणार आहे, उद्यापासून तुम्ही तिथंच राहा. आई आणि वडील म्हटले
हो बाळा आम्हाला माहिती होतं, तू सांगण्याच्या अगोदरच आम्ही तयारी केली होती आणि आम्ही जाणार होतो. मग आम्ही ते जात असताना ते त्यांची बॅग, त्यांची सुनबाई, त्यांचा नातू कारमध्ये पुढं बसलेले आणि दोघं तुटलेल्या अंतरात त्यांची बॅग, त्यांचे कपडे गाडीच्या डिक्कीमध्ये टाकले आणि खूप तुटलेल्या हृदयाने ते चाललेलं होतं. आणि त्यांचं ते घर इतक्या कष्टाने दुःखाने ते बांधलं होतं. त्याच्याकडे पाहत ते राहत चालले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एक ब्रोकन हार्ट, एक तुटलेल्या हृदयाचे आई वडील ते झालेले होते. आणि अशा परिस्थितीत ते जात असताना त्यांचं हृदय तुटलेलं होतं आणि ते म्हटले ही शेवटची वेळ आहे, आपलं घर, आपलं सगळं बघू. आणि मग ते जात असताना त्यांचं लेकरू नातवंड पुढं होतं. ते चालले तुटलेल्या अंतकरणाने त्या अनाथालयामध्ये त्या मुलाने त्यांना नेलं, वृद्धाश्रममध्ये. आणि तिथं सोडल्यानंतर त्यांचं नातवाला पण आई बाबांची खूप ओढ लागलेली होती. तो आईला आणि बाबाला सोडतच नव्हता. तो म्हटला होता नाही आई बाबा मी पण इथं राहील, तर तुम्ही घरी चला, आपण सोबत सोडतच नव्हता. तो रडू लागला. मग त्याचे आई आणि वडील म्हणजे त्या मुलाचे त्याला समजू लागलं की नाही बाळा आपण नाही, आई बाबा इथं येतं. मग ते बाळ म्हणू लागलं इथं हे का राहते, इथं का सोडतात त्यांना. मग त्याची आई म्हणते, आई वडील म्हणतात अरे बाळा तुला माहित आहे का, जेव्हा माणूस म्हातारा होतो ना त्याला इथं आणून सोडवलं जातं, इथं आणून सोडलं जातं. मग असं म्हटला नातो. तो लहानसा मुलगा, मी म्हटलो ना जसं पेरतो तसं तो करतो. मुलगाच्या मुखातून एक शब्द निघला. तो मुलगा काय म्हटला, मम्मी डॅडी ज्यावेळेस तुम्ही म्हातारे होतात ना त्यावेळेलाच मी तुम्हाला पण इथंच आणून सोडलं. मग त्याच वेळेला त्या मुलाचे आणि त्याच्या सुनाचे डोळे उघडले आत्मिक. मग त्यांना कळलं की सत्य ते सत्य असतं. त्यांना कळलं जर आम्ही ह्यांना सोडलं तर उद्या आमचा मुलगा पण जे आपल्या लेकराला देवाबद्दल शिकवतात, देवाचं शिक्षण देतात, धन्य आहे. नाही तर मी भरपूर माता बघितल्या सगळ्या जगाचं की त्यांनी काय केलं, योग्य वेळेमध्ये त्यांना योग्य शिक्षण दिलं नाही ना, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते कठीण झालेले आहेत परिस्थिती. एक लाकूड असतं ना लहान, एक झाड आहे, आता ते लाकूड एकदम झाडाचं तोडलं ना ते कसं पण वागतं, असं तसं रोड करा त्याला, कसं पण वागतं. आणि तेच लाकूड ज्या वेळेस कडक होतं ना ते कधीच वाकत नाही, तुटतं पण वाकत नाही. म्हणून आम्ही कसं आमच्या लेकरांना शिक्षण देतो, आम्ही आमच्या लेकरांना ज्ञानाबद्दल शिकवलं पाहिजे, देवाच्या ह्याच्याबद्दल विचार. रविवारच्या दिवशी शाळेत जाताना बरोबर 8ला शाळा असते ना, 7लाच पाठवणार शाळेला, 10:30ला असतं. मुलगा येतो 11:30ला, मुलगी येते 11:15ला. काय आहे, अर्धा तास अगोदर शाळेमध्ये करतो का, जगाच्या गोष्टीत करतो का. आणि आम्ही त्यांना म्हणलं पाहिजे 10चा टायमिंग आहे, 9:30ला जा, तिथं बस चर्चमध्ये काहीतरी काम कर, तिथं बस प्रार्थना कर, पास्टरांना हेल्प कर, मुलांना हेल्प कर, खुर्ची लाव, सगळ्या गोष्टी हे शिकवलं पाहिजे, हे घडवलं पाहिजे. मी सहज नाही आलेलो, मी पास्टरला माहित आहे मी कधी स्टेजवर आलो नाही, कधी गाणे गात नव्हतं. माझं कामच होतं खुर्च्या लावायचं, चट्या पुसायचं, झालं का ते उचलायचं. त्याच्यानंतर हेच काम केलं मी कितीतरी दिवस. त्याच्यानंतर देवाने घडवलं आणि मग परमेश्वर उपयोग करतो. ज्ञानाबद्दल शिकवलं पाहिजे, हर एक गोष्टीबद्दल शिकवलं पाहिजे. नाही तर आई मुलीला शिकवते काय वेगळंच, तुझा तिकडं तर काही मग झालं का फोन कर बघते मी. मी तुम्हाला हे ज्ञानाच्या गोष्टी आहेत. कसं जसं स्वतःच्या आईला धरतात तसं आपल्या पत्नीच्या आईला धरा, तसंच आपल्या पतीच्या आईला धरा. का भेदभाव, आईला आई आणि सासूला काय नाही. जसं स्वतःच्या आईला धरतात तसंच शिक्षण द्या. जसं तुम्ही सगळ्या गोष्टींना करता त्यांना ज्ञान शिकवा, कसं राहायचं, स्वयंपाक करायचं शिकवा, नाहीतर मॅगी. अहो खरं परिस्थिती आहे. चांगलं पाहुणचार, चांगलं शिक्षण आईच घडवते, आईच घडवू शकते चांगल्या मुलाला. आणि आज पण सासरी कधी गेली ना मुलीची पार कोणावर केली जाते माहिती का, कोणावर केली जाते तुम्हीच सांगा. आईवरूनच केली जाते. मुलगी जर चांगली सकाळी लवकर उठते, चांगला स्वयंपाक बनवते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते ना, तर मग सांगायचं तिच्या आईने तिला चांगलं शिक्षण दिलं. नाही तर आई उठते 9ला, पोरगी 10ला, सासरी बनतेच. आई मॅगी खाते, पोरगी मॅगी खाते. नाही तर
आई शिकवते काय मेकअप करायचं, कशी साडी घालायची, कसे कपडे घालायचे. नाही प्रियानो, तुम्ही जसं पेरा तसंच उगवतं. सत्य परिस्थिती 2024 नवीन युग आला, नवीन जमाना आला, पहिलीचे दिवस गेले, काही नाही. देवाचं वचन सत्य आहे, सत्य राहणार आणि सत्य होतं आहे आणि राहणार. तुम्ही काहीच बदलू शकत नाही. दिवस बदलतील, वर्ष बदलतील आणि या जगातून जाईल, नवीन लोक येतील, परंतु काही देवाचं वचन कधी बदलत नाही. कधी लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तर देवाने दिलेलं आहे. हालेलुया. नाही तर जगाचं शिक्षण देतो, मुलाला कधी काम करायचं शिकवलं नाही, मुलीला कधी भांडे उचलायचं शिकवलं नाही. एक नळावर 4 आया होत्या. शेवटचं उदाहरण सांगतो, थांबतो. सिग्नल आलेला आहे मला. ओके. आणि एक नळ होता आणि एक नळावर सामुदायिक नळ असतो गावामध्ये, आणि नळावरती 4 माता पाणी भरत होत्या. काय भरत होत्या? पाणी भरत होत्या. आणि त्याच्यामधल्या एका मातेचा मुलगा तिथून चालला होता आणि त्याची आई पाणी भरत होती, उचलत होती. आणि ती एक माता दुसऱ्या मातांना म्हणते, माझा मुलगा कुठं आहे? सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलला इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं, चांगलं इंग्लिश बोलतो. आणि तो मुलगा पण आला, हाय बाय केलं आणि निघून गेला. दुसरीचा तो गेला, दुसरीचा मातेचा मुलगा तिथं आला आणि दुसऱ्या मातेचा मुलगा चालला होता आणि दुसरी मातेचा मुलगा, माता काय म्हटली, माझा मुलगा आहे, कुठं आहे? इंजिनिअरिंगला आहे, तो इंजिनियर होणार आहे, चांगलं शिकवत आहे आणि तो खूप चांगला. त्यांनी मम्मीला पाहिलं पाणी भरताना, त्याने हाय बाय केलं, निघून गेला. तिसरी म्हटली आणि तिसरीचा पण आला, ती म्हटली माझा मुलगा हा आहे, डॉक्टरला टाकलं, त्याला MBBS करतो आणि थोड्याच दिवसात तो डॉक्टर होणार आहे. आणि तो पण आला आणि तो गेला. आणि तिसरीचा मुलगा तिथून चाललेला होता आणि त्याने त्याच्या आईला पाहिलं. आणि चौथीचा मुलगा तिथून चालला, त्याने त्याच्या आईला पाहिलं आणि पाहिल्यानंतर तो तिथं आला आणि पाहिलं तिकडे त्याला जात होतं ना, ते काम त्याने बाजूला ठेवलं. पहिले त्याच्या आईचे ते 2 हांडे उचलले, घरी नेत होते आणि तेवढंच ती आई म्हटली, मराठी मीडियमला आहे माझा मुलगा. म्हणजे या उदाहरणातून मध्ये मी तुम्हाला काय सांगतो, या उदाहरणामधून एक शिक्षण होतं. सगळ्या जगाचं शिक्षण देतो आम्ही, सगळ्या जगाचं शिकवतो, पण माणुसकी, संस्कृती, म्हणजे हर एक गोष्ट नम्रता शिकवतो का? नम्रता शिकवा. खास करून मोठ्यांच्या अधीन राहा, प्रत्येकाचा आदर करा, प्रत्येकाला हे करा. नाही तर मग धार्मिक मुलगा असतो तसं का? म्हणजे काही गोष्टी आई वडिलांच्या हातात आहे. पास्टर, सिस्टर, देवाचे सेवक शिकवतात, परंतु काही गोष्टी आई वडिलांच्या पण हातात असतात. नाही तर आई लेकर काय म्हणतात माहितीये का, मला माझे आई वडील मला काय नाही म्हणतात, तू कोण आहे मला सांगणार? खरं परिस्थिती आहे. मी म्हटलं तुम्हाला, तुम्ही यांनी अशा जगात जगतो ना, काही नाही. 2024 नवीन युग आला, नवीन सगळे टेक्नॉलॉजी आले, काही नाही, सगळे क्षण भोगूया. किती नवीन येऊ द्या, मरण जगातून प्रत्येकाला जायचं आहे. जन्म आणि मृत्यू आणि न्याय कोणाला चुकणार नाही, प्रत्येकाच्या लाईफमध्ये येणार आहे. म्हणून आम्ही नेहमी जग कसं वागतं आणि जग कसं राहतं याने विचार करायचा. आम्ही आमच्याद्वारे आमचा परमेश्वर आनंदित होतो का? आमचा देवाला आनंद होतो आणि देवाला सगळ्यात जास्त आनंद होतो ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो त्यावेळेला. आणि खरोखर आपण देवबाप करू. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या आईचं आणि वडिलांचं आज्ञेचं पालन करतो त्यावेळेस देव संतोषतो, देव आनंदी होतो. आणि जे आईचं आणि वडिलांच्या आज्ञेचं पालन करतं, पहिली गोष्ट कल्याण त्यांच्या लाईफमध्ये येतं आणि दुसरी गोष्ट त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य असतं. देवबाप करू या वचनाद्वारे. देवबाप तुम्हाला खूप खूप ब्लेस करो, आशीर्वादित करो. या पुढचा वेळ पालक साहेबांच्या हातामध्ये देऊया. तो हालेलुया. सुंदरशा संदेशाबद्दल आपण टाळ्या वाजून प्रभूचं नाव करूया. स्पेशली बदलसाठी आणि जे परमेश्वराने आज त्याच्याद्वारे आमच्यापर्यंत संदेश पोहोचवला त्या सर्वांसाठी. आम्ही आईवडील या नात्याने आत्मिक आईवडील आहोतच आहोत, पण राजूची मम्मी डॅडी पण आज आशीर्वादित झालेले आहेत. त्यांनाही आनंद होत आहे की आम्ही आमच्या लेकरांसाठी आम्ही त्यांना जी तालीम देतो, जे तयार करतो, जेव्हा तिथे राहतात तेव्हा त्याचं प्रतिफळ हेच आहे की त्यांच्या आनंदात आणि परमेश्वराच्या आनंदात आमचा आनंद आहे.